आता पाहूया जरांगें संदर्भातल्या स्टॉप 9 बातम्या। 17 दिवसांनी आमरण उपोषण मागे घेण्याचा मनोज जरांगेंचा निर्णय 2 दिवस उपचार घेऊन पुढील दिशा ठरवणार असल्याची माहिती। मात्र साखळी उपोषण सुरूच ठेवणार। तगडे उपोषण केले हे 17व्या दिवसाचं स्थगित करतोय आणि याचं रूपांतर साखळी उपोषणात केले। इथंच रोज 4 मुलं इथं बसणार आहेत आणि राज्यभरातही मी आव्हान केलेलं की शांततेत साखळी उपोषण करायचे। जरांगेंच्या तोंडातून तुतारी वाजते असं वाटतंय। फडणवीसच उद्या मराठ्यांच्या बाजूने कोर्टात उभे राहतील। जरांगेंनी माफी मागावी, नितेश राणेंची मागणी। त्यातून तुतारी वाजवण्याचं काम होता है का? अभी उद्धव ठाकरे की भाषा ही तो वो बोल रहा है। शाम को ये आदमी भी सेम स्क्रिप्ट अगर पढ़ के दिखा रहा है तो उनका ही आदमी लग रहा है ये। फडणवीसांनी रात्री बंदुकीचा फोटो टाकला। हा प्रयोग रात्रीच होणार होता। मला सागर बंगल्यावर बोलवलं पण दारं लावून घेतली। शहाणी भूमिका घेऊन अंतरवालीत जातोय। जरांगेंची फडणवीसांवर खोचकते का? त्याने रात्री बंदूक टाकली होती त्याच्या फेसबुकला त्या देवेंद्र फडणवीस एकदम होता तर थांबवायचं आणि येऊ द्यायचं ना। मग हे प्रयोग रात्रीच होणार होता। जेव्हा होम डिपार्टमेंटला जाग येते आणि सीमेवरून परत जा नाटकावर काम सुरू। छगन भुजबळांची फडणवीस आणि जरांगे यांच्या वादावर टोलेबाजी। काय म्हणतो डॉक्टर काशीनाथ घाणेकरांचा आहे। जेव्हा होम डिपार्टमेंटला जाग येते आणि दुसरं आहे श्रीकांत मोघेंनी काम केलं होतं सीमेवरून परत जा, तर ही 2 नाटकांची जुळवाजुळव करायचं म्हणजे काम आहे। त्यामुळे मनोज जरांगे यांच्या सगळ्या वक्तव्यांची चौकशी करून कारवाई केली जाईल। जरांगे यांच्या बोलण्याला राजकीय वास येतो। शासकीय मालमत्तेचं नुकसान केल्यास पोलीस कारवाई करणार। शंभूराज देसाईंचा इशारा। कायद्याचं काम करेल, पोलीस पोलिसांचं काम करतील। त्यांची सगळी वक्तव्ये तपासली जातील, त्यांच्या सगळ्या वक्तव्यांची चौकशी केली जाईल आणि निश्चितपणे कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जे जे करावं लागेल ते आमचे पोलीस निश्चितपणाने करतील। मनोज जरांगे यांच्यावर शिरूर, कासार आणि अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। जरांगेंच्या आवाहनानंतर बीड जिल्ह्यात रास्ता रोको आंदोलन। जमावबंदीचे आदेश झुगारल्याने गुन्हा नोंद। मनोज जरांगे पाटील बारामतीची तुतारी। कार्टून ट्विट करत प्रसाद लाड यांची टीका। जरांगेंचा बोलवता धनी तुम्हाला माहित नसेल तर गृहमंत्री पदाचा राजीनामा द्या। तुमच्या आजूबाजूचा तर कोणी नाही ना? संजय राऊतांचा फडणवीसांना सवाल। गृहमंत्री आहे स्वतः, जर त्यांना ह्या मागचा बोलवता धनी कोण माहीत नसेल तर त्यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा। हे सगळं घडवणारे कोण आहेत? हे तुमच्या सरकारचा हिस्सा आहेत का? तुमच्या आजूबाजूला कोणी बसले आहेत का? सरकारने महाराष्ट्रातल्या जनतेची फसवणूक थांबवावी। सौम्य लाठीचार्ज करण्याचे आदेश फडणवीसांनाच दिले होते। नाना पटोलेंचा आरोप तर मुख्यमंत्री आणि जरांगे यांच्यातील संवाद जाहीर करण्याची मागणी।